देवघर म्हणजे केवळ घरातील एक कोपरा नसतो, तर ते संपूर्ण घराचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते, जिथे रोज देवाचे नामस्मरण, पूजा, आरती आणि प्रार्थना केली जाते. त्या घरात असलेल्या प्रत्येक वस्तूला शास्त्रात विशेष महत्त्व दिले आहे. विशेषतः देवांच्या मूर्ती किंवा प्रतिमा या केवळ धातू, दगड किंवा मातीच्या वस्तू नसून त्यांच्यामध्ये श्रद्धेने आणि विधीपूर्वक पूजन केल्यामुळे दैवी चैतन्य जागृत होते, असे धर्मशास्त्र सांगते. म्हणूनच अनेकांच्या मनात काही प्रश्न वारंवार निर्माण होतात. देवघरातील मूर्ती कधीही हलवू शकतो का? आठवड्यातील असा कोणता दिवस आहे ज्या दिवशी देवांच्या मूर्ती हलवणे टाळावे? देवांची स्वच्छता रोज करावी की ठराविक दिवशी? मूर्ती स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? कोणत्या धातूच्या मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात आणि स्वच्छता करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? या प्रश्नांची उत्तरे केवळ लोकपरंपरेतच नाहीत, तर विविध धर्मग्रंथ, पूजाविधी, परंपरा, गृहपूजन पद्धती आणि आचारधर्म यांच्यामध्येही आढळतात. सनातन धर्मात देवपूजा ही केवळ बाह्यकृती नसून ती श्रद्धा, शुद्धता आणि नियम यांचा सुंदर संगम मानला गेला आहे. त्यामुळे देवघरातील प्रत्येक कृती विचारपूर्वक आणि शास्त्रानुसार करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक घरांमध्ये साफसफाई करताना किंवा सण उत्सवाच्या तयारीत देवांच्या मूर्ती वारंवार इकडून तिकडे हलवल्या जातात. काही जण आठवड्यातील कोणत्याही दिवशी देवांची धुलाई करतात, तर काही जण धातू चमकवण्यासाठी रासायनिक पदार्थ वापरतात. पण धर्मशास्त्रानुसार या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने करणे आवश्यक मानले जाते. कारण देवमूर्तीची सेवा ही भक्तीचा भाग आहे, ती केवळ साफसफाई नाही. शास्त्रानुसार देवतांची मूर्ती म्हणजे त्या देवतेचे प्रतीक स्वरूप अधिष्ठान आहे. म्हणून मूर्तीचा आदर, तिची स्वच्छता, योग्य स्थान आणि पूजेचे नियम यांना विशेष महत्त्व आहे. घरातील देवघर सात्विक, स्वच्छ आणि प्रसन्न असेल तर त्या वातावरणाचा परिणाम घरातील प्रत्येक सदस्याच्या मनावर सकारात्मक होतो, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच देवघराची स्वच्छता ही फक्त धूळ पुसण्यापुरती मर्यादित नसून ती अंतःकरण शुद्ध करण्याचीही एक साधना मानली जाते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाहूया. देवघरातील देवांच्या मूर्ती कोणत्या दिवशी हलवू नयेत? धर्मशास्त्रात असा कोणताही सार्वत्रिक नियम दिलेला नाही की अमुक एका वाराला मूर्ती हलवणे पूर्णपणे निषिद्ध आहे. परंतु परंपरेनुसार एकदा देवतांची प्रतिष्ठा करून मूर्ती स्थिर जागी ठेवली असेल तर विनाकारण वारंवार हलवणे टाळावे, असे सांगितले जाते. विशेषतः रोजच्या पूजेच्या वेळी मूर्ती इकडून तिकडे करणे योग्य मानले जात नाही. अनेक भागात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी देवघरातील मुख्य मूर्ती हलवणे टाळण्याची प्रथा आहे. हा नियम सर्व धर्मग्रंथांनी बंधनकारक केलेला नसून तो स्थानिक धार्मिक परंपरेतून आलेला आहे. या दिवसात देवतांचे नियमित पूजन, दीप प्रज्वलन आणि नामस्मरण यावर भर दिला जातो. त्यामुळे अनावश्यक हालचाल टाळावी अशी भावना असते. जर घरात रंगकाम, दुरुस्ती किंवा मोठी स्वच्छता करायची असेल आणि मूर्ती हलवणे आवश्यक असेल तर प्रथम देवाला नमस्कार करून, प्रार्थना करून आणि शक्य असल्यास पूजेनंतर आदरपूर्वक मूर्ती हलवावी. काम पूर्ण झाल्यावर पुन्हा स्वच्छ जागी स्थापित करून पूजा करावी. देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? धर्म परंपरेनुसार देवघराची हलकी स्वच्छता रोज करणे अत्यंत शुभ मानले जाते. देवासमोरील धूळ पुसणे, जुनी फुले काढणे, पूजेची जागा स्वच्छ ठेवणे आणि दिव्याची स्वच्छता करणे हे दररोज करता येते. तर मूर्तीची सविस्तर स्वच्छता करण्यासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस अनेक परंपरांमध्ये शुभ मानले जातात. विशेषतः गुरुवार हा भगवान विष्णू, दत्तात्रेय आणि गुरुतत्वाचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी श्रद्धेने देवघर स्वच्छ करणे अनेक कुटुंबात प्रचलित आहे. पौर्णिमा, अक्षय तृतीया, गुढीपाडवा, दीपावली पूर्वीची नवरात्र, श्रावणातील विशेष दिवस किंवा इतर शुभपर्वाच्या आधी देवघराची विशेष स्वच्छता करण्याची ही परंपरा आहे. देवांच्या मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? सर्वप्रथम स्वतः स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. मन शांत ठेवून देवाला प्रार्थना करावी. त्यानंतर स्वच्छ आणि मऊ सुती कापडाने मूर्तीवरील धूळ अलगद पुसावी. जर मूर्ती धातूची असेल तर कोमट पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ करता येते. काही परंपरांमध्ये पंचामृत स्नानही केले जाते. पंचामृतानंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून लगेच कोरड्या मऊ कापडाने पुसावी. पितळ किंवा तांब्याच्या मूर्तीवर तीव्र आम्लयुक्त किंवा रासायनिक क्लीनर वापरणे टाळावे. त्यामुळे धातूचे नैसर्गिक स्वरूप खराब होऊ शकते. सौम्य आणि सुरक्षित पद्धतीने स्वच्छता करणे अधिक योग्य मानले जाते. संगमरवरी किंवा दगडी मूर्ती असल्यास फक्त स्वच्छ पाणी आणि मऊ कापड वापरावे. रंगीत किंवा रंगकाम केलेल्या मूर्तीवर जास्त पाणी घालू नये.
मातीच्या मूर्ती किंवा प्लास्टरच्या मूर्तींना पाण्याने धुणे टाळावे. अशा मूर्ती फक्त कोरड्या किंवा किंचित ओलसर मऊ कापडाने स्वच्छ कराव्यात. स्वच्छता करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? देवांच्या मूर्ती घाईघाईने किंवा रागाच्या अवस्थेत स्वच्छ करू नयेत. तुटलेल्या किंवा भेगा पडलेल्या मूर्तीचे योग्य धार्मिक पद्धतीने विसर्जन किंवा व्यवस्था करण्याबाबत जाणकार पुरोहितांचा सल्ला घ्यावा. मूर्ती जोरात घासणे, स्टीलच्या स्क्रबने साफ करणे, ब्लीच, ॲसिड किंवा तीव्र रासायनिक पदार्थ वापरणे योग्य नाही. देवघरात अनावश्यक वस्तू, तुटलेल्या पूजेच्या वस्तू किंवा कोमजलेली फुले दीर्घकाळ ठेवू नयेत. पूजेदरम्यान देवांच्या मूर्तींना वारंवार हात लावणेही टाळावे. शक्य तितक्या श्रद्धेने, शांतपणे आणि आदरपूर्वक सेवा करावी. धार्मिक दृष्टिकोन धर्मशास्त्रात बाह्य स्वच्छतेइतकेच अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची मानली जाते. देवाला सर्वाधिक प्रिय असते ती भक्तीची निष्कपट भावना. त्यामुळे देवघर स्वच्छ ठेवणे आवश्यक असले तरी त्यामागील उद्देश केवळ सजावट नसून सात्विकता वाढवणे हा असावा. देवमूर्तीची सेवा म्हणजे देवाशी असलेल्या नात्याची जपणूक होय. जिथे श्रद्धा, नियम, स्वच्छता आणि नम्रता असते तिथेच दैवी कृपेचा अनुभव अधिक गहिरा होतो, अशी सनातन परंपरेची शिकवण आहे. म्हणून देवघरातील मूर्ती विनाकारण वारंवार हलवू नका. आवश्यक असेल तेव्हाच नम्रतेने आणि प्रार्थना करून हलवा. देवघर रोज स्वच्छ ठेवा. मूर्तीची योग्य पद्धतीने सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा करताना मन, वाणी आणि कृती यांची शुद्धता जपा. कारण शास्त्र सांगते, स्वच्छ देवघर, सात्विक वातावरण आणि निस्सीम श्रद्धा यांचा संगम ज्या घरात असतो त्या घरात समाधान, सकारात्मकता आणि मंगलमय ऊर्जा सदैव राहते.